सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सर्वजण. तर आत्ताच मी सकाळी उठून हेअर वॉश केले आणि भाई केस निघाला. इट्स ओके, कोई बात नाही. तर आज मी ब्लॉग ना बनवणार आहे. आज मी बनवणार आहे रेसिपी. आणि हा आय थिंक माझ्या चॅनलचा सेकंड रेसिपी ब्लॉग आहे, कारण की मी जास्त रेसिपी दाखवत नाही. तर मी इकडं बटाटे उकडायला टाकलेले आणि काही बेसिक मसाले टाकले, म्हणजे काढून ठेवलेले जे की मला टाकायचे होते त्या बटाट्यामध्ये. आणि हे चटणी पापा ने रात में ट्रिपल राइस लाया था, तो उसमें त्याच्यात 2 चटणी भेटलेले मला. तर मी एक एक्स्ट्रा सांभाळून ठेवलं, कारण की मला आज सकाळी ब्रेकफास्ट बनवायचे, त्यात मी यूज करणार. सो मी कशी दिसते सांगा. आणि गाईज ब्लॉग्स थोडेसे लेट येतात आहे, कारण की मी बनवून ठेवले, मला फक्त पोस्ट करायला मला आठवण नसते. आणि मी लवकरच एक सिरीज टाईप, म्हणजे सिरीज नाही बोलू शकत पण तुम्ही, बट सिरीज टाईप असं काय अपलोड करणार आहे, ते तुम्ही नक्की बघा. तर पहिले मी बटाट्याला इथे घिसून घेते. घिसत नाही म्हणून चमच्याने असं दाबते. नंतर काय असे बेसिक मसाले, पावभाजी, छोले, चिकन मसाला वगैरे, मिसळ मसाला, जे मला मसाले दिसले ते सगळे टाकले. आणि ऑफकोर्स नमकसुद्धा टाकला. आणि कॉर्नफ्लॉवर तुम्ही नक्कीच टाका. कॉर्नफ्लॉवर दॅट इज द मेन इन्ग्रेडियंट ऑफ दिस डिश. मग सगळ्याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं. असं डो टाईप बनवायचं, म्हणजे पिठासारखा गोळा टाईप असं बनवायचं आहे. तर मी याला मिक्स करून घेते चांगल्यापैकी. आणि मिक्स करून झाल्यानंतर असे काय स्टिक्स बनवायचे, आणि मी असे काही गोल पण बनवले. तर ते बनवण्यापर्यंत मी तर तेल टाकलेलं गरम करायला. आणि मी बनवलं तर काय माझ्याशी जमत नव्हते, म्हणून मला मम्मीची मदत घ्यावीच लागली. आणि भाई मम्मीने केलं तर एवढे जास्त सही आले ना, आणि मी बघून शॉक झाले. लिटरली मला घाम येत होता, इतकी जाता मेहनत करते. मी तर चालले खायला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय.